राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येते आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप आपल्यासमोर बोलण्यासाठी. दादा, आपण राजीनामा दिल्याच्या बातम्या आणि माहिती समोर येते, नेमकं खरं काय? नाही, या संदर्भात जी काही चर्चा चालू त्या चर्चेसंदर्भात मला काहीच बोलायचं नाही. आता सन्मान्य सुप्रियाताईंचा आणि माझा फोन कॉलवर चर्चा झालेली आहे. त्यांनी मला मुंबईमध्ये बोलवलेलं आहे. मी मुंबईला निघालेलो आहे. आता मी आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंची भेट घेतली आणि त्याच्यानंतर साधारणतः दुपारी 3 नंतर माझा काय असेल तो निर्णय कळवेल. या संदर्भामध्ये पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात किंवा पक्षाचे एकूणच आत्ताची जे काय नका चर्चा चालू आहेत त्या संदर्भामध्ये मला कुठेही स्टेटमेंट करायचं नाही. माझ्या अद्यापर्यंत असं काहीच नाही. पवारसाहेब हे माझं दैवत होतं, आहे, उद्या सुद्धा राहील. मी कुठे का असेल पण मी पवारसाहेबांच्यावरच श्रद्धा माझी मरेपर्यंत राहील. म्हणजे मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांना या ठिकाणी दैवत मानणं किंवा पवारसाहेबांना श्रद्धास्थान मानणं सोडणार नाही. माझी सध्या माध्यमांना सुद्धा विनंती राहील, सन्मान्य पवारसाहेबांची आणि सन्मान्य सुप्रियाताईंची आज दुपारची भेट याच्यानंतरच माझा जो काय असेल तो योग्य तो निर्णय मी जाहीर करेन. तुम्ही इतका कठोर निर्णय काय घेताय? काय परिस्थिती अशी आलेली आहे की तुम्हाला इतका कठोर निर्णय घ्यावा लागला? नाही, या संदर्भात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील, पुन्हा एकदा पक्षाच्या एकूणच काहीतरी प्रक्रियेच्या विरोधात माझं भाष्य ठरेल. मी जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आणि पक्षातून गेल्या बाहेर जरी चुकून जर पडायची वेळ आली तर त्या संदर्भात मला पक्षाच्या एकूण काही धोरणांच्या विषयी उद्याही कुठली वाच्यता करायची नाही. आत्ता मी पक्षातला एक सामान्य कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाला अडचण होईल असं मला काही बोलायचं नाही. जो माझा निर्णय होईल तो निर्णय बाहेर पडायचा आहे का तो काय आहे या संदर्भामध्ये मला आता काही स्टेटमेंट द्यायचं नाही. पण जो निर्णय असेल तो योग्य असेल आणि तो आज दुपारी मी नक्की जाहीर करेन. लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे.